माझ्या घरी सगळ्यांना आवडणारी भाजी म्हणजेच वांग्याचं भरीत आणि अगदी झटपट होतं बरं का. तुम्ही तर सगळे करतच असाल, परंतु मी कशा प्रकारे करते ते आज पाहूयात. तर इथं मस्त भरताचं वांगं घेतलेलं आहे. वांगंसुद्धा खूप छान भेटलं होतं आज आणि सगळ्या वांग्याला तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर फोकच्या साहाय्याने छोटे छोटे होल करून घ्यायचे किंवा चाकूच्या साहाय्याने केले तुम्ही तरी देखील चालेल. म्हणजे आतपर्यंत वांगं छान असं खमंग भाजलं जातं. आणि आता मी वांगं हे भाजायला ठेवणार आहे. वांगं भाजायला थोडा वेळ गेला तरी चालेल, परंतु वांगं छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. दिदूची तर सारखी ये चालू होती की मम्मी वांग्याचं भरीत पटापट कर ना, मला भूक लागले. 8 वाजले की माझ्या लेकीला भूक लागायला लागते वांग्याचं भरीत असलं की. तर आता वांगं छान भाजून झालं होतं आणि थंडसुद्धा झालेलं. तर व्यवस्थित साफ करून घ्यायचं. त्याच्यावरचं जे काळा कवर आहे त्याचं साल ती सगळी काढून टाकायची आहे आपल्याला. प्रत्येकाच्या पद्धती आहेत ना खूप वेगवेगळ्या असतात आणि वांग्याचं भरीत आहे की नाही त्याला अजिबातसुद्धा तेलाची गरज लागत नाही. स्वच्छ साफ केलेलं वांगं मी कढईमध्ये ॲड करून घेत आहे आणि कढई पाहू शकता तुम्ही गॅसवर नाही आहे तर नॉर्मल किचनवरती कढई मी ठेवलेली आहे. त्याच्यात जर बिया असतील तर त्या मी काढून टाकते, कारण मला बिया अजिबात आवडत नाहीत आणि या वांग्यामध्ये थोड्याशा बिया निघाल्या. शक्यतो नाहीत निघत बिया, कारण वांगं जर छान असेल ना तर बिया नाहीत निघत. आता मी हातानेच वांगं स्मॅश करून घेणार आहे मस्त असं, कारण मला असं वाटतं की आपण हाताने जेवढं मायेने करू ना तेवढं चमच्याने केलेल्याला नाही चव लागत. आणि हो, मी या भरितामध्ये थोडंसं टोमॅटोसुद्धा टाकते. त्याच्याने चव खूप छान लागते, म्हणजे एक वेगळं असं काहीतरी लागतं. पण हो, तेलाचा अजिबातसुद्धा वापर नाही करायचा आहे. आता इथे पाहू शकता माझ्या त्या वांग्यामध्ये थोडीशी हळद टाकलेली आहे, मिरची पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं आहे आणि चिकन मसाला टाकायला मात्र विसरू नका. अप्रतिम अशी चव लागते. कांदा ॲड करून घेतलेला आहे. कांदा भरपूर टाकायचा आणि टोमॅटोसुद्धा थोडंसं टाका. जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर नाही टाकलं तरी देखील चालेल. यामध्येच थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण छान हाताने गॅसवर ठेवण्याच्या अगोदरच एकजीव करून घ्यायचं आहे. मला तर खरंच सांगते, भरीत करता करता असं वाटतं ना सुगंधामुळे की कधी मी भाकरी करते आणि कधी भरीत खाते. आता पाहू शकता हाताने छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कढई गॅसवर ठेवायची आहे आणि छान फक्त परतून घ्यायचं आहे. अजिबातसुद्धा तेलाचा वापर मात्र करू नका. चला तर मग मी केलेलं वांग्याचं भरीत माझं रेडी आहे. माझ्या दिदूला तर खूप भूक लागलेली आहे. बाजरीची भाकरीसुद्धा झालेली आहे. मी तर आता जेवायला घेत आहे. तर मी करते अशा पद्धतीने वांग्याचं भरीत तुम्हीही करता का? कमेंट करून मला नक्कीच सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.